ड्रेसिंग रूम मधल्या गोष्टी तिथेच राहू द्यायच्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रोहित शर्माला टोला, नेमके प्रकरण काय याकडे सर्वांचं लक्ष. ठाण्यातले चोर आम्ही पकडू. दोन सामने गमावले तरी तिसरी मॅच ठाण्यातच जिंकू. संजय राऊत यांची फटकेबाजी. रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरेंची निवड, तर मंत्री भरत गोगावलेचे समर्थक आक्रमक. 32 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे. मनोज जरांगे म्हणाले, मोठ्या नेटवर्कने संतोष भैयांचा जीव घेतला. खंडणी, अपहरण, बलात्कार, चोरीच्या वेगवेगळ्या टीम, सर्वांना सांभाळणारा मात्र एकच. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांनाही मिळाले नाही. कृषी मंत्री कोकाटे स्पष्टच बोलले. म्हणाले, अजितदादांनी तरतूद केल्यास दिले जाईल. मुंडे बहीण भाऊ माणुसकीला काळीमा फासणारे लोक. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सारंगी महाजन यांचा हल्लाबोल. सैफवरील हल्ल्याला वेगळे वळण दिलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने हा विषय बांगलादेशकडे जात आहे. रोहित पवारांचा आरोप. नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद जास्त. स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू, अशोक चव्हाण यांनी मांडली भूमिका. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे. अजित पवारांच्या शिर्डीतील अधिवेशनात महत्वाचे विधान. धनंजय मुंडेंचाही भाषणात केले कौतुक. या हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरता. नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, तर बांगलादेशी घुसखोरांनाही दिला इशारा. मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज आलाय. बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, आनंदराज आंबेडकर यांची मागणी. सासरच्या जाचाला कंटाळून तरुणींनी संपवले जीवन. आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीचा खालच्या जातीचा म्हणून छळ. विषारी औषध पिऊन आत्महत्या. पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल. जुडो स्पर्धेत विजेत्यांना 10 लाखांचे बक्षीस. पुण्यात नॅशनल गेम्सच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही. राज्यातील 13 उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान. शिक्षण माझा वसा 2025 पुरस्काराने ग्रामीण दुर्गम भागातील शिक्षकांचा गौरव. पीएम सूर्यघर योजनेत मोठी संधी. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पात 10 महिना 360 युनिट मोफत वीज. अनुदानासह योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी पुरावा नाही. प्रेमभंगानंतर तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकर विरोधातील गुन्हा रद्द. नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय. पुणे झालंय आता क्राईम जगात. दारू पिताना मिसफायर रिअल इस्टेट एजंटला लागली गोळी. 9 जणांकडून 7 पिस्तुले आणि जिवंत 11 काडतुसे हस्तगत. 1200 विद्यार्थ्यांचा योगासनांमध्ये विश्वविक्रम. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी 150 मिनिटात 30 प्रकारची योगासनं केली सादर. कुंभमेळाव्यासाठी प्रवास खर्च झाला तिप्पट. नागपूर प्रयागराज विमान भाडे 36,000वर, तर रेल्वेत आरक्षण नाही. बस भाड्यातही 40% वाढ. रेल्वेच्या धडकेत आणखी एका वाघाचा बळी. सिंदेवाही आलेवाही दरम्यान रक्सोल एक्सप्रेसने उडवले. राज्यात 14 वाघांचा मृत्यू.